कुछ याद है। उसका एक-एक उसके साथ बिताया हुआ एक-एक पल कभी जीवन में नहीं भूल सकते। माँ हो, बाप हो, भाई हो, बहन हो, किसी को कुछ भी तकलीफ रहता था तुरंत खड़ी हो जाती थी। जर बॉडी क्लेम कोणी केला नसता तर काय झालं असतं? भारत सरकारने याची दखल घेतली नाही. जर दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. परदेशातली एजन्सी असू द्या या महाराष्ट्रातली एजन्सी असू द्या, कुठल्याही एजन्सीतून काम होऊ द्या, पण सत्य बाहेर यायला पाहिजे. शेवटी मुलगी आमची गेली, मुलगी आम्ही गमावलेली आहे. सरकारने आमच्याकडेही विचार करायला पाहिजे. आपण आज अशा कुटुंबाच्या घरी आलो आहोत, ज्या कुटुंबावरती काळाने घाला घातलेला आहे आणि अशा आई-वडिलांशी सोबत बोलणार आहोत, ज्यांची वेदना ही शब्दात मांडता येणार नाही. अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी यांचे आई-वडील आपल्यासोबत आहे. शिवकुमारजी, पिंकीची आठवण जर डोळ्यासमोर आली, तर नेमकं तुमच्यासमोर कोणतं चित्र उभं राहतं आजच्या घडीला? पिंकीचा चेहरा डोळ्यासमोर आला तर अश्रू अनावर येतो. का एकमेव मुलगी माझी जी होती, जी आमच्याकडे आई आणि बाबाकडे, भावाकडे लक्ष द्यायची. लग्न होऊन देखील ती आमच्याकडे बारीकीने, की पप्पा आमचे टॅक्सी चालक असून आम्हाला एवढा शिकवला आणि आम्हाला ट्रेनिंग दिली, आम्हाला कामावर लावले, लग्न करून दिलं. या सर्व बारीकीने ती विचार करायची आणि "पप्पा मैं आपको मदद करेगी, मैं आपको इस सब अडचण में से निकालूंगी." असा मधुर मिलन स्वभाव होता तिचा. मौसी, अ, आप क्या बताएँगे? क्योंकि पिंकी आपके घर में एक लड़के के रूप में काम करती थी, यानी कि आप घर संसार में बोल दिया जाता है कि लड़की की शादी होने के बाद लड़की पराई हो जाती है, लेकिन आपके शादी होने के बाद भी आपको सपोर्ट करती थी, पिताजी को आपको मदद करती थी, भाई को मदद करती थी। क्या यादगार लम्हे आपके पास है उनके बारे में? सब कुछ याद है। उसका एक-एक उसके साथ बिताया हुआ एक-एक पल कभी जीवन में नहीं भूल सकते। सब याद है। वो क्या करती थी, वो कैसी लड़की थी, कभी किसी से न झगड़ा, न लड़ाई, न ऊँची आवाज़ में कभी किसी से बात भी नहीं करती थी। कोई ज़ोर से भी बोल देता था तो बोलती थी, "आस्ते बोलो, आस्ते, अब बहरे नहीं है, मैं सुन रही हूँ।" कभी आजू-बाजू में भी कभी किसी से झगड़ा लड़ाई नहीं करती थी, कभी कुछ नहीं करती थी। उसकी जैसी बेटी शायद भगवान किसी के पास हो, जैसी वो थी। मैं कुछ मेरी बेटी है करके नहीं, पर वो जैसी थी, उसका सोच जैसा था, बहुत गर्व महसूस होता बहुत था. गर्व था उसके ऊपर, बहुत, बहुत, मतलब कि बता नहीं सकती, मैं कुछ बयान नहीं कर सकती। ऐसी लड़की को मैंने जन्म दिया था। ऐसी लड़की मुझे पैदा हुई थी कि मैं कुछ नहीं बोल सकती। उसके बारे में जितना भी बोलो कम है। शब्द नहीं है मेरे बारे में, उसके बारे में बोलने के लिए मेरे पास। वो बहुत अच्छी थी, बहुत ध्यान रखती थी, सबका ध्यान रखती थी, बहुत केयर करती थी। माँ हो, बाप हो, भाई हो, बहन हो, किसी को कुछ भी तकलीफ रहता था तुरंत खड़ी हो जाती थी। मैं हूँ ना, तुम लोग टेंशन मत लो, मैं हूँ ना, तुम लोग टेंशन मत लो। उसका आदमी भी बहुत अच्छा था। वो बोलता था, "मम्मी पापा को मदद करो, मम्मी बहुत बीमार रहती है, मम्मी का भी ध्यान रखो। मम्मी को अपन मिल के देखेंगे।" मुझे बुलाती भी थी, मैं बोलती थी, "आजा, तेरी याद आ रही है।" बोलती थी, "मम्मी तू आजा मेरे पास, आजा इधर रह, मैं तेरा सेवा करेगी, तू इधर आ मेरे पास।" पर कभी 15 तारीख के बाद मैं कभी जा नहीं पाई, उसको देख भी नहीं पाई, उससे मिल भी नहीं पाई। बस फ़ोन पे ज़्यादा बात नहीं करती थी। फ़ोन पे भी ज़्यादा बात नहीं करती थी, बोलती थी, "मम्मी तू आराम कर।" मुझे बोलती थी, "फ़ोन भी ज़्यादा मत चलाया कर, किसी का फ़ोन आएगा ना, ज़्यादा बात मत किया कर, अपने हेल्थ पे ध्यान दे, अपने सेहत पे ध्यान दे। तू ठीक हो जाएगी ना बस मम्मी, तू ठीक हो जाएगी ना, मेरा सब सपना पूरा हो जाएगा।" मेरे मैं क्या बोलूँ? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
आणि तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस ही बातमी समजली, कारण की अजित पवारांच्या मृत्यूची बातमी यावरती लोकं विश्वासच ठेवायला नव्हते तयार. अ, तर तुम्हाला नेमकं त्या दिवशी काय कळालं आणि काय भावना होत्या तुमच्या त्या दिवशी जर विचार केला तर? तर मला 27 तारखेला रात्री फोन केली होती, की "पप्पा मला तुमच्यासोबत बोलायचं आहे." "झोपले का?" तर मी म्हणलं, "झोपायला जातोय." तो म्हणला, "अच्छा ठीक आहे. 28 तारखेला उद्या सकाळी मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे. मी मग हॉटेलमध्ये शिफ्ट झाल्यावरती मी तुमच्याशी बोलेल." मी म्हणलं, "आत्ताच बोल." तर बोलते, की "नाही, मी हॉटेलमध्ये गेल्यावरती मी तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे." आता काय बोलायचं होतं मला माहीत नाही. तिच्या मनात काय होतं. असं कधी घडलं होतं का? म्हणजे ती ज्या दिवशी घटना घडायच्या आदल्या रात्री तुमच्याशी बोलली होती. अजित पवारांसोबत किती वेळा त्यांचं जाणं झालं होतं क्रूच्या माध्यमातून म्हणजे विमानातून प्रवासामध्ये? ही 5वी टर्म होती. याच्या अगोदर ती दादाबरोबर पुण्याला, साताराला, बारामतीला असं जायची. 4 टर्म ती गेली. 5वा टर्म होता आणि 5व्या टर्ममध्ये हे अशी घटना घडली. सकाळी मी टीव्ही लावलो आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये हे दादा अपघात आहे, प्लेन क्रॅश झाल्यानंतर अपघात असा दाखवत होते. मग मी थोड्या वेळाने पाहिलं तर ब्रेकिंग न्यूजमध्ये की पिंकी फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला म्हणून. तर आम्हाला कंपनीने कळवलं नाही, की तिची बॉडी कलिनामधनं भेटेल, की मुंबईच्या ऑफिसमधनं, की ते बारामतीमधून ॲम्ब्युलन्सने आमच्याकडे पाठवणार. वाट बघत आमचे हातपाय एकदम कापत होते, म्हणजे हादरलेले होते. तर माझा जावई सोमीकर पारसनाथ सैनी हे बारामतीला गेले. मागून मग मी पण त्यांच्यासोबत तिकडे गेलो आणि त्यांचा पोस्टमॉर्टम झाल्यावरती पिंकीला आम्ही मुंबईला घेऊन आलो. साहेब एवढंच म्हणायचं आहे आपल्या माध्यमातून, जर कंपनीने आम्हाला कळवलं असतं, तर माहिती मिळाली असती. जर मी टीव्ही पाहिला नसता, या मला कोणी माहिती दिली नसती, तर माझी मुलगी तर लावारिसमध्ये गेली असती. जर बॉडी क्लेम कोणी केला नसता, तर काय झालं असतं? ते तर नशीब आहे की टीव्हीवर बातमी पाहिल्यानंतर मी सरळ बारामतीला गेलो आणि तिच्या पोस्टमॉर्टम करून मी इकडे मुंबईला आलेलो. अ, तुम्ही बारामतीला तुम्ही स्वतःहून गेला, कंपनीकडनं तुम्हाला संपर्क केला नाही. अ, अ, का वाटतं तुम्हाला कंपनी यामधनं हात झटकण्याचा प्रयत्न करते का? वाटतं का तुम्हाला असं काही? कारण रोहित पवारांनी जशा पद्धतीने दावे केले, प्रतिदावे करताय, चर्चा सुरू झाली आहे. मग कंपनी कंपनी एम्प्लॉयीकडे असं दुर्लक्ष करते असं वाटतंय का तुम्हाला? नक्की दुर्लक्ष करते. एस-ए-आर व्हेंचर कंपनी ही सिरियसलीपणा घेतलेली नाहीये. मागे युरोप कंपनीने ह्या कंपनीला व्ही-सी-आर व्हेंचरला बंद केलेला होता आणि भारत सरकारला इन्फॉर्मेशन पण दिला होता, की ही कंपनी अशी आहे करून. आम्ही याच्यावरती बॅन केलाय. पण भारत सरकारने याची दखल घेतली नाही. जर दखल घेतली असती, तर ही घटना घडली नसती. आम्ही पिंकीला गमावला नसता. लहानाचा मोठा आम्ही केला. काय आमच्यावरती अवस्था आहे ते आम्ही दुःख समजू शकतो. पण परत असा होऊ नये, ही दुर्घटना घडणार नाही. कोण व्ही-आय-पी असेल, सेलिब्रिटी असेल आणि कुठलीही मुलगी परत अटेंडंट म्हणून गेली, तर तिच्याबरोबर असा होऊ नये. याची तातडीने चौकशी, सखोल चौकशी व्हायला पाहिजे. एक टॅक्सी चालकाची मुलगी अ, विमानामध्ये असिस्टंट होते म्हणजे असं असिस्टंट म्हणून काम करते. इतकी मोठी झेप घेतली या पिंकीने, तिचे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मात्र ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबावरती अशी वेळ आलेली आहे, सरकार या संदर्भात दखल घेत नाही असा काही तुमच्या मनात शंका आहे सरकारविषयी? कारण सरकारकडनं सांगितलं जातंय की सगळ्या चौकशा सुरू आहे. चौकशा सुरू आहे, आपण म्हणताय बरोबर आहे. पण मध्यम गतीने आहे. जसं फास्ट ट्रॅकवर असायला पाहिजे, त्या पद्धतीने नाही. आज 14 दिवस झाले. आज 15 दिवस झाले समजा 14-15 दिवस. काय रिझल्ट समोर येतोय? आणि पिंकीच्या बाबतीत तर मला खूप प्राउड वाटतो, की एक टॅक्सी चालक असून शिक्षण दिला, ट्रेनिंग दिला. तिला एअर होस्टेस बनवण्यामध्ये जे काय आई-बाबांनी आम्ही मिळून केला, त्याच्यावर गर्व. मला फोटो पाठवायचे, "पप्पा मैं आज राष्ट्रपति के साथ जाने वाली हूँ. पप्पा आज मैं देवेंद्र फडणवीस के साथ जा रही हूँ. पप्पा मैं बावनकुळे साहब के साथ जा रही हूँ. मैं नारायण राणे और उनकी फैमिली का फोटो भेजती हूँ पप्पा." एवढे सेलिब्रिटी चिरंजीवी बरोबर लाईव्ह
मोबाईलवरनं दाखवत होती. ते व्हिडिओही आहे. ते खूप प्राउड होतं. रोहित पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली, दिल्लीत घेतली, परवा मुंबईत घेतली. हा अपघात नसून घात आहे, असं त्यांनी म्हटलं. असं त्यांनी दावा केलाय. या दाव्यात तुम्हाला किती गंभीरता वाटते? आता रोहितदादा पवार ज्या पद्धतीने दावा करतायत, त्यांच्याकडे काही पुरावे असेल म्हणून करतायत आणि पुरावाच्या आधारावर आणि माझ्या मनामध्ये पण आता कुशंका निर्माण झालेली आहे. पहिला तर प्लेन क्रॅश झाला म्हणून मला असं वाटत होतं. पण आता हे सर्व जे हळू-हळू बातमी येते, आता याच्यामध्ये माझाही शंका वाढली आणि रोहितदादा जे बोलतायत, त्यांच्यावरती मी त्यांच्या मताशी सहमत आहे. तुम्हाला असं वाटतं का, की काही महत्त्वाच्या बाबी अजून महाराष्ट्रातील किंवा देशातील जनतेसमोर यायला पाहिजे, या अपघातात ज्या समोर येऊ नाही राहिल्या त्या? ऑफकोर्स हे तपासमधनंच बाहेर येणार. मी म्हणालो ना, की एस-आय-टी असू द्या, या फास्ट ट्रॅकवर असू द्या, या सी-बी-आयकडनं जे काय महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये केलं, ते यंत्रणा काम करेल, तर सत्यता बाहेर यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनताला नव्हे, संपूर्ण देश त्यांच्याकडे बघते. संपूर्ण देश आणि माझी मुलगी गेली म्हणून आम्ही पालक म्हणून देखील त्याच्यावरती आमचं गंभीर लक्ष आहे, की काय त्याच्या तपासणीमध्ये बाहेर येतोय. जो कोण दोषी असेल त्याला सजा मिळाली पाहिजे, की पुन्हा हे होऊ नये आणि जर काय तांत्रिक बिघाड असेल, तर ते दुरुस्त करावं, की असा पुन्हा कुठली घटना घडली नाही पाहिजे. रोहित पवारांनी असं देखील म्हटलं आहे, की जो या अपघाताचा तपास आहे, तो परदेशी परदेशी जी एजन्सीज आहेत त्यांच्यामार्फत करावा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की सी-आय-डी असो, सी-आय-डीला तपास यंत्रणा जरी असले, तरी सी-आय-डीचे काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहे. त्यांना विमानतळावरती जाऊन काय तपास करता येणार नाही, असा पण त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी म्हटलं, की परदेशातील काही एजन्सींचे ते नाव घेऊन त्यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, असं देखील त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा हे इंटरनॅशनल एजन्सीच्या बाबतीत मला जास्त काय माहीत नाहीये. पण स्कॉटलंडच्या नंतर महाराष्ट्र पोलिसचं नाव येतो अख्ख्या जगामध्ये. तर जर रोहितदादा जे म्हणतायत, की बाहेरच्या लोकांकडनं तपास व्हायला पाहिजे, ते ते कुठल्यातरी तत्वावर बघत असतील, की कहीं ऊंची पहुंच से एक फाइल दब न जाए, जसं की पहिला झालेला आहे. त्यांचा तसाही एक विचार असेल मनामध्ये, की कुठल्याही दबावाखाली ही फाईल दबली नाही पाहिजे, हे विषय मिटला नाही पाहिजे. म्हणून याची तातडीने दखल घेऊन मग परदेशातली एजन्सी असू द्या, या महाराष्ट्रातली एजन्सी असू द्या, कुठल्याही एजन्सीतून काम होऊ द्या, पण सत्य बाहेर यायला पाहिजे. त्यांच्या या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का? परदेशी एजन्सीच्या माध्यमात चौकशी करण्यात यावी म्हणून? मी परदेशी एजन्सीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र एजन्सीचा मला काय ह्याच्यातलं जास्त काय माहीत नाहीये. आता त्यांच्याकडे काय तत्त्व, काय पुरावे असतील, त्या पद्धतीने त्यांना कळत असेल, की भारत सरकारवर विश्वास आहे की नाही आहे. ते त्यांच्या अनुभवावरती आहे. मी ह्याच्यातून शून्य आहे. मी विनाकारण काही वेगळं चलन देऊ शकत नाही या गोष्टीला. जे काही असेल परदेशातली यंत्रणा काम करू द्या, या महाराष्ट्राची करू द्या. माझा एवढं म्हणणं आहे, की याची सखोल चौकशी होऊन जनतेसमोर यायला पाहिजे. सध्याच्या ज्या चौकशी सुरू आहे, जे सरकारकडनं सांगितलं जाते की त्या विमानाच्या अपघातासंदर्भात ज्या चौकशा यंत्रणा कामाला लागल्या आहे, त्या चौकशांच्या संदर्भात तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का? आणि त्या चौकशांसंदर्भात तुम्ही समाधानी आहात का? नाही, चौकशी काय चालू आहे हे मला माहीत नाही. माझ्या कानावर हे नाही आलंय. वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्हीच्या माध्यमातूनच माहिती पडतो. फडणवीस साहेबांनी बाईट दिलेली होती. ते मी त्यांच्या तोंडी ऐकलो, की तपास चालू आहे. पण काय तपास चालू आहे? पण एवढं फास्ट गतीने व्हायला पाहिजे तसं नाही आहे. हे खूप स्लो मोशनमध्ये काम चालू आहे. माझा आग्रह आहे, विनंती आहे, जे काही यंत्रणा काम करते, एकदम खूप फास्ट ट्रॅकवर चालून याची शहानिशा व्हायला पाहिजे. जनतेसमोर रोहित पवारांनी ज्या पद्धतीने आरोप केले, ज्यांचे प्रश्नाचे उत्तर अनुत्तर आहे सध्या ते सरकारकडे मागतात, त्याचे प्रश्न उत्तरे मिळाली पाहिजे. हा अपघात नसून घात असल्याची शक्यता ते वर्तवत आहे. जर
यदाकिंचित जर हा घात असला, तर तुमच्या काय मागण्या असणार? जर घातामध्ये काही दोषी आढळले, त्यांच्या विरोधात कोणती कारवाई व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? कोणती मागणी कराल तुम्ही? जर हा ॲक्सिडेंट असेल, तर हे दुर्दैव आहे आणि जर किंवा तपासणीमध्ये घात म्हणून आला, तर मग ते कठोर याच्यावर जे कोण जिम्मेदार असेल, त्याच्यावर सरकारने कठोर ते कठोर कारवाई करावी, ही आमची मागणी असणार. शेवटी मुलगी आमची गेली. मुलगी आम्ही गमावलेलं आहे. सरकारने आमच्याकडेही विचार करायला पाहिजे. जे तिचं स्वप्न होता, जे ती पिंकीने विचार केलेला होता, जे आमच्याकडे लक्ष द्यायची, त्या स्वरूपामध्ये आमच्याकडे तरी त्यांचा आशीर्वाद किंवा लक्ष असला पाहिजे. सरकारने एवढा लेट का करते? बाकीचे सुरतमध्ये आणि किंवा इकडे झालेला होता फ्लॅटमध्ये, तर त्यांना अनुदान वगैरे दिला गेला. मुलीची किंमत होऊ शकत नाही. पण जखमला मलम लावण्याचं काम सरकार करू शकतं. आता 15 दिवस उलटून गेले आहे. ज्या कंपनीच्या मार्फत पिंकी ह्या काम करत होत्या, त्या कंपनीकडनं तुम्हाला काही विचारणा झाली किंवा जी प्रोसिजर असते पुढची, ज्या त्यांचं काही सर्व्हिसचे काही फंड असेल त्या संदर्भात, इन्शुरन्स कंपनीकडनं, त्यासोबत जी चौकशी यंत्रणा काम करते त्यांच्याकडनं तुम्हाला संपर्क झाला का 1-2 दिवसामध्ये असं काही? नाही, नाही. माझ्याकडे काही संपर्क नाही झालाय. एक फॉर्म आला मुलाला ईमेलवरून, की ते फॉर्म भरून द्या. ते तिचा पगार, अलाउन्स आणि इन्शुरन्स या सगळ्या बाबतीत काही चर्चा कंपनीवाले एसीआर कंपनी व्हेंचर माझ्याशी संपर्क करत नाही आहे. त्यांचे एच-ओ-डी पण संपर्क करत नाही आहे. कोणतरी पुढे यायला पाहिजे. शेवटी माझी मुलगी एवढं वर्ष काम केलेली आहे. तिच्या हक्काचं काय आहे ते तर मिळायला पाहिजे. मी आपला चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करेन, जो हुआ सो हुआ. जख्म के ऊपर मलहम लगाने का तो काम करें. वहाँ से आप क्या कहेंगे? क्योंकि अभी यादें अभी, तो सरकार से क्या गुज़ारिश करेंगे आप? सरकार से क्या बोलूँगी अब? तो चली गई, तो वापस आएगी नहीं। लेकिन बस जो उसने सपना देखा था, मैं यही कर बोलूँगी कि वो सपना पूरा हो उसका। जो उसने हम लोग को लेके एक सपना देखा था कि हमारा भाई अच्छा जॉब करे, हमारे भाई को अच्छा काम मिल जाए, कहीं सरकारी नौकरी करने लगे। हमारा घर था, हम लोग ने बच्चों को पढ़ाने लिखाने के लिए वो घर सेल किया। हमा बोलती थी पापा मैं 2 साल में ना आप लोग को घर में लेके जाऊँगी। उसका सपना था कि 2 साल मैं काम करूँगी, 2 साल में पापा मैं आपको अपने घर में लेके जाऊँगी। आपने हम लोग के लिए किया है ना तो हम करें। तो मैं बस सरकार से इतना गुज़ारिश करूँगी कि मेरी बेटी को तो आप लाके दे नहीं सकते, पर उसका सपना तो पूरा कर सकते हो। बस वही कर दो। ये हम लोग के लिए वही उसका आशीर्वाद रहेगा। चाहे कुछ भी रहेगा, उसका उतना तो सपना पूरा कर दो। मेरा एक बेटा है, वो हमेशा बोलती थी, भाई को अच्छा नौकरी मिल जाए, अच्छे से रहने लगे, अच्छा उसका घर बस जाए, मेरी जवाबदारी से भी मैं थोड़ा दूर हो जाऊँ, मेरा भी फैमिली आगे बढ़े। लेकिन वो तो सब सपना ही रह गया। बस मेरे बच्ची को अच्छा नौकरी मिल जाए, मेरा जो खोया हुआ है घर मुझे वापस मिल जाए। मेरी बेटी तो मुझे नहीं मिल सकती, पर उसका देखा हुआ सपना तो पूरा हो ही सकता है। मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. पप्पा मुझे आप कुछ चीज़ें बतानी थी, कुछ बात करने की थी. या वाक्याचा अर्थ अनेक वेळा आता तर्क-वितर्क लावताय. यापूर्वी अशा पद्धतीचं वाक्य कधी वापरलं होतं का तुमच्या संभाषणामध्ये तिने? हाँ, माझ्याशी बोलायची. तर नेक्स्ट डे मैं बात करूँगी, फ्री होके बात करूँगी तो करायची. मैंने तीसरे टर्म में दादा से आपके लिए मैंने बात किया. दादा से मैं आपका विजिटिंग कार्ड दिया. उन्होंने अपने पाकीट में रखा पापा. मला मेसेज करायची, फोनवर बोलायची. फ्री झाल्यावर ती करायची, की आज मेरे साथ ये फ्लाइट में था, इससे मैंने ऐसा बात किया, उससे मैंने वैसा किया. लय प्राउड व्हायचं माझ्या मुलीवरती मला, की एवढे मोठे-मोठे आम्ही एक झोपडपट्टीमध्ये लोकं राहणारे.
लहानाचा मोठा केला टॅक्सी चालवून आणि इतका उंच पदावर जाईल हे आम्ही कधी स्वप्न पाहिलं नव्हतं. पण त्या स्वप्नाला साकार करण्याचं काम पिंकी मालीनी केलं. सरकारकडे तुम्ही काय मागणी करणार आणि जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? मैं सरकारकडे एवढंच मागणी करेन, पिंकी तो आप भी नहीं ला सकते, मैं भी नहीं ला सकता, लेकिन जो पिंकी ने अपने भाई के लिए सपना देखा था, उस सपने को साकार करने का काम अगर सरकार मलहम जैसा काम करे, तो बहुत उपकार होगा, बहुत मेहरबानी होगी. अ, हे होते दिवंगत पिंकीचे वडील शिवकुमार माळी. पिंकी तर ह्या जगात सध्या नाहीये. आपण ज्या घरात बसलो आहे, ते घर भाड्याचं आहे. कारण पिंकीच्या शिक्षणासाठी स्वतः मुंबईमध्ये टॅक्सी चालवून चहा आणि बिस्किटं पाण्यावर दिवस काढून शिवकुमार यांनी आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं. कधी स्वप्नात बघितलं असेल, की आपली मुलगी फ्लाइटमध्ये असिस्टंट म्हणून काम करेल, एअर होस्टेस होईल, असं स्वप्न त्यांनी बघितलं होतं. ते स्वप्न पिंकीने पूर्ण केलं आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्या स्वप्नांच्या माध्यमातनं आपलं घर कुटुंब उभं राहील, म्हणजे घर बांधलं जाईल, स्वतःचं हे हक्काचं घर असेल. मात्र त्या स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्यांनी स्वतःचं घर विकलं. आज भाड्याच्या घरात राहत आहे. भावाचं शिक्षण पिंकीच्या माध्यमातून सुरू होतं. हे कुटुंबाला कुठेतरी आता उभारी मिळत होती आणि कुटुंब प्रगती दिशेने वाटचाल करत होती. मात्र कालाने घाळा घातला आणि अशा पद्धतीच्या अपघातामध्ये पिंकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या कुटुंबाला यामधून सावरण्यासाठी सरकारने हातभार लावाच लावा. मात्र ज्या कंपनीमध्ये पिंकी काम करत होती, त्या कंपनीने देखील या कुटुंबाकडे लक्ष द्यावे आणि त्यांची जी रक्कम इन्शुरन्स असो, ज्या रक्कम असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, त्या देखील लवकर रिलीज करावा आणि या कुटुंबाला या दुःखाच्या डोंगरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. सरकारने सरकारचं काम सरकार करणारच आहे. एअर एजन्सीने काम करून नेमकं यामध्ये कोणी दोषी असेल, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी, अशीच माफक अपेक्षा या माळी कुटुंबाकडनं आहे.